तुम्ही एजीएमला जात नाही, मग सोसायटीचे इम्पॉर्टंट डिसिजन हे तुमच्या गैरहजेरीतच घेतले जात आहेत आणि नंतर कंप्लेंट्स करून काही फायदा होत नाही. नमस्कार मंडळी, आज आपण एजीएम म्हणजेच अॅन्युअल जनरल मीटिंग याबद्दल जाणून घेणार आहोत. मॉडेल बायलॉज नुसार एजीएम म्हणजे सोसायटीची सर्वात पॉवरफुल मीटिंग असते. इथे सोसायटीचे फायनान्शियल, लीगल आणि मॅनेजमेंट डिसिजन घेतले जातात. एजीएम नक्की कधी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर दरवर्षी 30 सप्टेंबर पर्यंत एजीएम घेणे हे कंपल्सरी आहे. एजीएम साठी एक्सटेन्शन मिळत नाही. एजीएम न घेतल्यास कमिटीवरती लीगल ऍक्शन होऊन तुमची कमिटी ही डिस्क्वालिफाय होऊ शकते. एजीएम मध्ये कोणत्या विषयावरती चर्चा केली जाते? 1. मागील एजीएम किंवा एसजीएम चे मिनिट्स हे मेंबर समोर ठेवले जातात. 2. कमिटीने वर्षभर केलेला कामाचा अॅन्युअल रिपोर्ट सादर केला जातो. 3. इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट हे मेंबर समोर ठेवले जातात. 4. ऑडिट रिपोर्ट आणि ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट वरती चर्चा केली जाते. 5. कमिटी इलेक्शन बाबत माहिती देऊ शकते. नेक्स्ट इयरचा बजेट अप्रूव्ह केला जातो. 6. रजिस्टर असो, गव्हर्नमेंट किंवा ऑडिटर कडील इम्पॉर्टंट लीगल मॅटर वरती चर्चा केली जाते. मेंबर्स अप्रूव्ह लागणारे मॅटर्स हे एजीएम मध्ये मंजूर केले जातात. एजीएम म्हणजे मीटिंग नाही, तर मेंबरचा प्रश्न विचारण्याचा आणि अकाउंट चेक करण्याचा आणि कमिटीला अकाउंटेबल ठेवण्याचा स्ट्रॉंगेस्ट प्लॅटफॉर्म आहे. लक्षात ठेवा, एजीएमला अनुपस्थितीत राहणारा मेंबर हा नंतर डिसिजन वरती ऑब्जेक्शन घेतो, पण तेव्हा डिसिजन आधीच अप्रूव्ह झालेला असतात. म्हणून राईट जपायचे असतील तर एजीएमला नक्की उपस्थित राहा. अशा सोसायटी रिलेटेड माहितीसाठी अल्दर अँड असोसिएटला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. धन्यवाद.